सुरत लूट हा शब्द मराठ्यांचा आद्य इतिहासकार जेम्स ग्रँड डफ, जो ब्रिटिश सैनिक होता, स्कॉटिश होता, स्कॉटलंडचा होता, पण त्यांनी तत्कालीन जे काही संदर्भ आहेत त्यावर आधारित अ हिस्ट्री ऑफ मराठा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत इतिहास लिहिला, म्हणून त्याला आद्य इतिहासकार असं म्हटलं जातं. खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी त्याने लिहिल्या, काही बाबतीत बदनामी केली, आणि म्हणून याला उत्तर देण्यासाठी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी राइज ऑफ मराठा पॉवर, मराठा सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलं, प्रयत्न केला. पूर्ण न्याय देऊ शकले नाहीत, पण ग्रँड डफला उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला. खरं सांगू, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या आल्या. त्यापैकी एक सुरतेची लूट. मुळात लूट हा शब्द मान्यच नाहीये. लूट परकीयांनी केली. तैमूर लंगपासून ते अहमद शाह अब्दालीपर्यंत खऱ्या अर्थाने लूट केली, आणि ते लुटारू होते. गझनीचा महम्मद लुटारू होता. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं कत्लेआम केला, सामान्यांना लुटलं, त्यांना कदाचित लुटारू आणि लूट म्हटलं तर वावगं नाहीये. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरती जी स्वारी केली, दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 पहिला हल्ला केला. परंतु मी सगळ्यांना ध्यानात आणून देऊ इच्छितो की शाहिस्तेखानाने 3 वर्ष हिंदवी स्वराज्य पोखरून काढलं, अर्थव्यवस्था कोसळली. दिनांक 9 मे 1660 लाल महालाचा ताबा शाहिस्तेखानाने घेतला. ते 5 एप्रिल 1663 पर्यंत, त्याचे 3 बोट छाटेपर्यंत तो पुणे प्रांतात होता, आणि 5 लाखाची फौज उभ्या काढणीच्या पिकात जायची. अर्थव्यवस्था कोसळली होती. आणि मग हा युद्ध खर्च भरून काढायचा तर तत्कालीन न्याय दृष्टिकोनातनं, तत्कालीन राजनीतीनुसार परमुलखावरती स्वाऱ्या करणं हे नीतिशास्त्रानुसार योग्य होतं. आणि म्हणून महाराजांनी सुरतेवरती स्वारीची योजना केली. बहिर्जी नायकांनी सर्व बित्तम बातमी आणली होती. कोणाकोणाकडे किती पैसा आहे. वीरजी होरा नावाचा एक गुजराती व्यापारी आहे, आपल्या भारताची पंचवार्षिक योजना चालवेल एवढा पैसा त्या काळात व्यापारी आणि सावकार सुद्धा. असे बित्तम बातमी बहिर्जी नायकांनी आणली. सुरतेवरती हल्ला करण्यापूर्वी सुरतेचा किल्लेदार इनायत खां बहादूर याच्याकडे महाराजांनी दूत पाठवलं आणि सांगितलं की शाहिस्तेखानाने आमच्या हिंदवी स्वराज्यावरती आक्रमण केलंय, आणि तो युद्ध खर्च आम्हाला भरून हवाय. खरं जर युद्ध खर्च त्यांनी दिला असता तर महाराजांनी सुरतेवरती आक्रमण न करता सुरतेपासूनच महाराज परत फिरले असते. परंतु इनायत खां बहादरांनी महाराजांचा जो प्रस्ताव होता तो स्वीकारला नाही, ठोकरून लावला, आणि त्यानंतर मराठ्यांनी सुरतेवरती स्वारी केली. 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं सुरतेवरती हल्ला केला, मला सांगायला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या ठिकाणाहून युद्ध खर्च महाराजांनी वसूल केला, तिथं पावत्या दिल्यात. जगातला पहिला राजा आहे की ज्यांनी एखाद्या अधिकाऱ्याकडनं किंवा त्या सुरतेमध्ये परमुलखातल्या श्रीमंत माणसाकडनं युद्ध खर्च वसूल केला, त्यांना पावती दिली आहे, जेणेकरून पुन्हा कोणी त्यांना मागू नये, त्रास देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज जगातले एकमेव राजे असे की परमुलखात स्वारी करताना सुद्धा प्रार्थना स्थळाला हल्ला दिला नाही, कुठल्याही सामान्य रयतेला तोशीस धरलं नाही, स्त्रियांवरती अत्याचार केला नाही. मला असं वाटतं एवढं तत्व पाळून परमुलखावरती हल्ला करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं सुरतेची लूट किंवा लुटारू म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे.